नमस्कार. टाईप 2 डायबिटीस वरचा आता जो आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत, तो अतिशय जिव्हाळ्याचा आणि माझा प्रिय प्रश्न आहे. तो म्हणजे खायचं काय? डाएट, जेवण. या प्रश्नावरती अनेक वेळेला भांडणं होतात. पेशंट चिडतो. पेशंटला वाटतो डॉक्टर मला शिक्षा देतोय. अख्खं जग खातंय आणि मला बंधन घातलेलं आहे. तर डायबिटीसच्या डाएट बद्दल बोलायच्या अगोदर आपण समजून घेऊया, की डाएट हा सगळ्यांसाठी गरजेचा आहे. ज्याला डायबिटीज आहे त्यासाठी पण आणि ज्याला नाही त्यासाठी पण. सो न्यूट्रिशन किंवा डाएट ह्याकडे आपण जर औषध ह्या नात्याने पाहिलं किंवा जे आपण पोटात टाकतोय त्याचे फायदे आहेत का नुकसान याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं डायबिटीसच नाही अनेक आजारांपासून आपण कोसू दूर राहू. आपले अनेक क्रॉनिक इलनेसेस जे आहेत, जे ऑटोइम्युन इलनेसेस आहेत, थायरॉइड इलनेसेस आहेत, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे, स्ट्रोक आहे, डायबिटीस आहे, किडनी प्रॉब्लेम्स आहेत, अल्झायमर्स आहेत. हे सर्व आजार ज्याला आम्ही क्रॉनिक इलनेसेस म्हणतो, हे चुकीच्या डाएटमुळे आयदर येत आहेत किंवा वाढत आहेत. सो आहाराकडे न बघता, आहार न समजून घेता किंवा डाएट का दिलाय हे न समजता आपल्याकडनं डाएट कधीच होणार नाहीये. जेव्हा आपण एक डॉक्टरकडे जाऊन एक डाएट शीट घेऊन येतो, तो डाएट आपण जेमतेम आठवडा 10 दिवस फॉलो करतो, हे सिद्ध झालंय. लोकांना नाही आवडत कोणी दुसऱ्याने त्याला डाएट दिलेला. त्यामुळं ह्या प्रश्नामध्ये आपण समजून घेऊया, की आपणच स्वतःचा डाएट बनवूया. आपण जसं मी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सांगितलं. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊन बघू शकता. तुमची शुगर वाढते की नाही तुम्हाला ते सेन्सर सांगणार आहे. त्याचबरोबर आपली गरज काय आहे हे समजून घेऊया. जर बॉडी ग्लुकोज नाही वापरू शकत आहे नीट, तर अजून ग्लुकोज वाढणारे पदार्थ देऊन आपण तिचं वर्कलोड वाढवणार आहोत. आणि अशा पद्धतीने जर आपण खाणार आहोत, तर आपण प्रॉब्लेम मध्ये जाणार आहोत. तर समजून घ्यावं, की का डॉक्टर हा पदार्थ न खाण्यासाठी सांगतायत. प्रश्न विचारा. मुकाट्याने तो डाएट एक्सेप्ट करू नका. कारण तुम्ही जर तो पटवला नाही, समजायला कन्व्हिन्स नाही झालात, तुम्ही समजून नाही घेतलात, तर तो लॉंग टर्म डाएट तुम्ही करणार नाहीत. आणि डायबिटीसमध्ये शॉर्टकट नाहीये. तुम्हाला लाईफस्टाईल चेंज किंवा डाएट हा बराच वेळ करावा लागणार. आणि तो जर तुम्हाला करायचा असेल, तर तुमचं आतून तुमचं ते तुम्हाला माहीत असणं, पटणं आणि कन्व्हिन्स होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याशिवाय तुम्ही तो डाएट फॉलो नाही करणार. सो डाएटचा पहिला मुद्दा असा आहे, की ज्या गोष्टीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय आहे, म्हणजे काय, की जो पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर लगेच वाढते, हे पदार्थ डायबिटीससाठी चांगले नाहीच आहेत. आणि त्यामध्ये प्लेन साखर, गहू, तांदूळ हे प्रमुख 3 पदार्थ आहेत. फळाचा रस किंवा कधी कधी फळं सुद्धा काही काही खूप शुगर शूटअप करून देतात. सो जर आपल्याला डायटरी मॅनेजमेंट असेल, तर हे पदार्थ सुरुवातीला खाऊन आणि वरनं गोळ्या किंवा इंजेक्शन घेऊन हे समस्येचं समाधान नाहीये. मेडिसिनमध्ये आजाराला जर करेक्ट करतानाचा पहिला सिद्धांत आहे, की त्या अवयवाला आराम देणं. जसं हाताचा जर फ्रॅक्चर झाला तर डॉक्टर प्लास्टर घालून ठेवतो. का देतो? कारण जे हाड आहे तुटलेलं ते नीट जोडण्यासाठी. सो 4 आठवडे, 5 आठवडे, 6 आठवडे आपण प्लास्टरमध्ये ठेवतो. जर तेव्हा आपण असा हट्ट धरला की नाही मी हात हलवणार आहे, तर ते हाड नीट जुळणार नाहीये. त्याच प्रकारे जर आपली पेशी ग्लुकोज वापरत नाहीये म्हणून शुगर आहे, तर आपण जर जास्तीचं ग्लुकोज बनणारे पदार्थ खात राहिलो, तर आपलं शुगर नियंत्रण नीट होणार नाही आहे. सो असा पदार्थ खाल्ला गेला पाहिजे, तो खाल्ल्यानंतर ग्लुकोज असा स्लोली वाढणार आहे. जर तो स्लोली वाढणार आहे, तर आपली बॉडी त्याला चांगल्या दृष्टिकोनाने हँडल करू शकेल आणि आपली शुगरचे स्पाइक्स आपण करू शकतो. सायन्स पण सांगतंय की जेवढे वर खाली शुगर जाते, तेवढं ते आपल्यासाठी घातक आणि जास्ती कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपण जातो. सो हा झाला काय खायचं ग्लायसेमिक इंडेक्सचा प्रकार. दुसरं, किती वेळा खायचं. कमी वेळा खा. आपलं शरीर 1 ते 2 वेळा खाण्यासाठी बनलेलं आहे. आपण सतत चरत राहणं
हे बरोबर नाहीये. जेवढ्या वेळेला आपण खाणार आहे, आपलं इन्सुलिन रिलीज होणार आहे. आणि हे इतक्या वेळेला इन्सुलिन रिलीज झालेलं आपल्या डायबिटीससाठी चांगलं नाहीये. त्यापासून इतर अनेक आजार होण्यासाठी ते कारणीभूत असू शकेल. स्पेस्ड डाएट म्हणजे 2 खाण्यांमध्ये जास्ती अंतर ठेवणं हा एक सोपा मार्ग आहे डायबिटीसचं नियंत्रण चांगलं घेण्यासाठी. त्याला आपण इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतो. तर ह्या संबंधीची माहिती आपण निश्चित करून घेतली पाहिजे आणि केस टू केस, पेशंट टू पेशंट आपल्याला डॉक्टर सांगणारच आहेत की काय खायचं, नाही खायचं. आणि जर एखाद वेळेला डॉक्टरांनी नाही सांगितलंय, तर तुम्ही इथे न विसरता विचारायचंय. कारण डाएट खाणं हे फार महत्वाचं आहे डायबिटीस नियंत्रणासाठी आणि डायबिटीस रिव्हर्सलसाठी. सो जर आपण करेक्ट आणि खूप छान डाएट करू शकलो, तर निश्चित आपण आपला टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करू शकतो आणि डायबिटीसमधनं बाहेर पण येऊ शकतो. सो डाएटवरती दुर्लक्ष करू नका, त्याकडे गंमत म्हणजे पाहू नका, चीट जास्ती करू नका. चीटिंगची पण एक लिमिट असते, त्यावर नियंत्रण ठेवा आणि आपला डायबिटीस चांगला कंट्रोल करा. धन्यवाद.